अजित पवारांच्या निधनानंतर सुनेत्रा पवारांना उपमुख्यमंत्री करण्याबाबत चर्चा सुरू आहे। अजितदादांची जबाबदारी सुनेत्राताईंकडे द्या अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी केली आहे। मात्र काही लोकांच्या भावना असल्या तरी याबद्दल पक्षात कुठलीही अधिकृत चर्चा नसल्याचं सूत्रांकडून सांगण्यात येत आहे। अशात उपमुख्यमंत्रीपदी कुणाची वर्णी लागणार हे पाहणं महत्त्वाचं आहे। दादांच्या नंतर उत्तराधिकारी कोण असेल असा प्रश्न आता अनेक जण विचारतायत। वास्तविक पाहता महाराष्ट्राचं राजकारण पवार घराण्याच्या बाजूनी आहे, पवार घराण्याच्या बाजूनी फिरतोय। अजितदादा एक पवार घराण्याचे एक मोठे आधारस्तंभ म्हणून होते। सुनेत्रा पवार आमच्या नेत्या आहेत, सुनेत्रा पवार अजितदादांच्या पत्नी आहेत, राज्यसभेच्या खासदार आहेत। आम्हाला आता सर्व कार्यकर्त्यांना कळकळीची नम्रतेची विनंती करायची की खऱ्या अर्थानं आता वहिनींना आधार देण्याचं काम आम्ही सर्वांनी केलं पाहिजे आणि वहिनींना आधार देत असताना वहिनीचा आधार सुद्धा आम्हाला घ्यायचा आहे आणि भविष्याचा वेध करत असताना आम्हाला एक स्वप्न दिसतंय की अजितदादाच त्या ठिकाणी आहेत। सुनेत्रा पवार म्हणजे अजितदादा ही भावना प्रत्येक कार्यकर्त्याची आहे आणि म्हणून यापुढच्या काळामध्ये श्रद्धेने अजितदादाच्या पत्नी सुनेत्राताई वहिनी पवार असतील, भारत पवार असतील, जय असेल, यांच्या समवेत आम्ही राहून या पुढच्या काळामध्ये महाराष्ट्रातल्या राजकारणाची राष्ट्रवादी दिशा ठरवणार आहे। सुनेत्रा पवारांच्या रूपानं आम्हाला या पुढच्या काळामध्ये महाराष्ट्राच्या सामान्य माणसापर्यंत त्यांच्या ज्या हाका आहेत, दादांना हाक मारणारे जे कार्यकर्ते आहेत, त्यांना आम्ही कसं शांत करणार? त्यांना शांत करणारा दुसरा आमच्या महाराष्ट्रामध्ये नेताच नाही अजितदादा पवारांच्या तोडीचा, आणि तो नेता आम्हाला सुनेत्रा वहिनीच्या रूपानं मला पाहायला मिळतो। व्यक्तिगत कोणाचं काय असेल मला त्याच्याशी काही कर्तव्य नाही, परंतु खऱ्या अर्थानं पार्टीपेक्षा सामान्य माणसाला जगण्याची उमेद देणारं नेतृत्व अजितदादाचं होतं आणि त्यांच्या त्या धर्मपत्नी आहेत। कॅमेरामन विक्रम सावंतसह मी रुपाली बडवे, साम टीव्ही, बारामती।